हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. मी स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हेल्दी मस्त आयुर्वेदिक म्हणू शकतो आपण त्याला, दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे सुरुवात करूया. मस्त असा हिरवा कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. खूप शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. पाचन क्षमता चांगली होते, वजन कमी होतं, टॉक्सिन बाहेर काढतं, त्वचे आणि केस छान ग्लोईंग करतात, लिव्हर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मस्त असा हा दुधी भोपळा घ्यायचा, छान असा किसणीने किसून घेणार आहोत. जसं आपण खोबऱ्याचा किस वगैरे बनवतो त्या पद्धतीने बघू शकतात. अशा पद्धतीने मस्त असा किसून घेतला. काळा न होता पटकन किसायचा आणि पटकन पुढची तयारी करायची. आपण मस्त पॅन ठेवून दिला, त्याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलं. 1 चमचा तूप टाकल्यानंतर तूप वितळल्यानंतर मस्त, आणि हा जो किस असतो ना, पटपट करायचा असतो, काळा होऊ द्यायचा नसतो. छान असा परतून तुपात 2 मिनटं परतून घेणार आहोत. छान असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये अशा पद्धतीने. नंतर आपण परतून झाल्यानंतर त्याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे. बघू शकतात मस्त असा परतून झालेला आहे. आता आपण दूध टाकून घेऊया. बरेच जण दुधी भोपळ्याला खाण्यासाठी कंटाळा करतात, तर त्यांनी सुद्धा असं करून खावा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व वाढतील. मस्त आता दूध टाकून घेतलं, चाळून घेतलं. 5-1 मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत. मस्त अशी बघू शकता छान असा अर्धा शिजून झालेला आहे. आपण हेल्दी बनवणार असल्यामुळे मस्त त्याच्यात गूळ घालणार आहोत. पूर्ण दूध आटून गेल्यानंतर आता आपण आपल्या आवडीनुसार जास्त गोड कमी गोड प्रमाणात तुम्ही गूळ घालू शकतात. अशा पद्धतीने मी मस्त आता गूळ वितळून घेणार आहे. छान परतवत राहायचं. आता परत मी 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं. आता वेलची पूड आणि जायफळची पूड टाकून घेतली, परत चाळून घेतलं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा जो हलवा आहे ना दुधी भोपळ्याचा, डिलिव्हरीच्या बाईला सुद्धा दिला पाहिजे. याच्यापासून कॅल्शियम भरपूर भेटतं. ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा खाऊ शकतात. खूप स्वादिष्ट होतो. जर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.